1800 कोटींच्या जमिनीची 300 कोटींमध्ये खरेदी, स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा आरोप. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा पार्थ पवारांच्या कंपनीवरती गंभीर आरोप. पुणे प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणात 2 जणांचं निलंबन. तहसीलदार सूर्यकांत येवले तर दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारून निलंबित. पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचे आरोप. अजित पवारांना प्रश्न विचारताच दादांकडून नो कमेंट्स. पार्थ पवारांच्या प्रकरणात काही विषय येत नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांची पाठराखण करत सरकारवरती निशाणा. पुण्यात पार्थ पवारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक रस्त्यावरती उतरत घोषणाबाजी करत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी. अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये जुंपली. 5 वर्ष खासदार पण विखेंनी काहीच केलं नाही म्हणत निलेश लंकेंनी लगावला टोला. आणि मनोज जरांगेंना जिवे मारण्याची धमकी देणारे आणि कट रचणारे दोघेही ताब्यात. बीडच्या जरांगे समर्थकांकडून देण्यात आलेल्या तक्रारीनंतर जालना पोलिसांची कारवाई. मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. पहिल्या मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या अमेडिया होल्डिंग्स LLP कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयामध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे खरेदी व्यवहारानंतर केवळ 2च दिवसात स्टॅम्प ड्युटी सुद्धा माफ करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा देखील यात करण्यात आलेला आहे. स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचे आरोप यावेळेला करण्यात आलेत. तरी स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. मुंढवा परिसरामध्ये तब्बल 300 कोटींचा जमीन व्यवहार नोंदवला गेला. सध्याच्या बाजारभावानुसार या व्यवहारावरती सुमारे 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरलं जाणं अपेक्षित होतं आणि सवलतीचा निर्णय घेतला गेला कारण खरेदीदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आहे. असं त्याचप्रमाणे सामान्य नागरिक जेव्हा छोटा फ्लॅट घेतो तेव्हा लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मग कोट्यावधींच्या व्यवहारांमध्ये अशा विशेष सूट फक्त श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांनाच का दिल्या जातात असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच हा व्यवहार 10 कोटींच्या वरचा असल्यामुळे EOW आणि EDने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे अशी मागणी कुंभार यांनी केली आहे. 1 लाख रुपये पेडअप कॅपिटल असलेल्या कंपनीत 300 कोटी कसे आले? अनसिक्युर्ड लोन होतं की बँक लोन असेल तर कुठल्या डायरेक्टरने ते दिलं असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे. दरम्यान हे सगळं प्रकरण काय आपण एकदा समजून घेऊया. आज सकाळपासूनच खरं तर ही बातमी गाजताना आपण बघतोय. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने ही जमीन घेतलेली आहे असा आरोप करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 1804 कोटींची जमीन 300 कोटींना घेतल्याचा दावा सुद्धा यात करण्यात आलेला आहे. अमेडियाने वतनाची जमीन घेतली असा प्रमुख आरोप यामध्ये बघायला मिळतोय. 40 एकर जमिनीसाठी 500 रुपये फक्त स्टॅम्प ड्युटी घेण्यात आली असा सुद्धा दावा यात करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे 2 दिवसात स्टॅम्प ड्युटी माफ केली असा सुद्धा प्रमुख आरोप यात बघायला मिळतोय. 21 कोटी स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित होतं मात्र ती भरली गेली नाही असा दावा त्यात करण्यात आला आहे. नियम वाकवून जमीन खरेदी केल्याचा सुद्धा आरोप यामध्ये बघायला मिळतोय. तसंच अमेडिया कंपनीने भांडवल 1 लाख रुपये आहे अशी सुद्धा त्यामध्ये नोंद करण्यात आली आहे. काही महत्त्वाच्या बाबी समोर येतात. अमेडिया IT पार्क उभारते, डेटा सेंटर उभारते असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. सरकारच्या मंजुरीविना वतनाची जमीन विकत घेता येत नाही ही सुद्धा यातली महत्त्वाची बाब आहे. तसंच मंजुरीविना जमिनीची विक्री केल्यास व्यवहार बेकायदेशीर आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे. सगळी माहिती मी मागवलेली आहे. महसूल विभाग असेल, IGR असेल, लँड रेकॉर्ड्स असतील,
या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे। या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे। त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत, त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे। त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे। ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय, याच्यात कारवाई काय आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील। या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही, कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे। कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत। त्यामुळे निश्चितपणे ही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क या ठिकाणी 40 एकर सरकारी जमीन अत्यंत कमीत कमी किमतीमध्ये खरेदी केल्याचा दावा करण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवरती सरकारवरती चहूबाजूने टीका होऊ लागते आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलं आहे। दुसरीकडे पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलेले आहेत आणि हवेली क्रमांक 3चे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांचं निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे। आम्हाला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो। याने जर जमीन केली तर त्याला 75% नजराना भरावा लागतो। पण हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे। आणि सत्ताधारी परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं। तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो? कोणती जागा भूसंपादन झालेली रेअर केस असते जी वापस देणं, परत देणं। पहिली गोष्ट तर असं जागाच परत देतात नाही। जर असं जर झालं असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्रातले अनेक लोक आपली जागा परत मागतील, कारण अनेक प्रकल्पासाठी जागा संपादित झालेल्या आहे। रस्त्यासाठी, विविध सिंचनाचे प्रकल्प असते त्याच्यासाठी, कोणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी, कोणी वेगवेगळ्या जागेसाठी, एज्युकेशन झोन, असे अनेक प्रकल्प भूसंपादित झालेले असतात। परंतु मूळ मालकाला हे परत देणं अतिशय